श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आपण जेव्हा दुःखात असतो, संकटात असतो आणि आर्थिक विवंचनेत असतो, तेव्हा आपल्याला एकच दैवत आठवते, ते म्हणजे स्वामी समर्थ. लवकर प्रसन्न होणारे आणि भक्तांचे दुःख दूर करणारे तारणहार ते आहेत ते आपले. त्यांना कोण ओळखत नाही आणि म्हणूनच आपण त्यांना माऊली म्हणतो. माऊली म्हणजे आई. आईला जसे मूल आपले संकट निसंकोच सांगते, तसेच आपण स्वामींना जर आपले दुःख निसंकोचपणे सांगितले, पूर्ण विश्वासाने, तर माऊली रूपी स्वामी आपल्याला नक्कीच मदत करतील. आणि असे चमत्कार भक्तांनी अनुभवले सुद्धा आहेत. कारण दुःखात असताना त्यांना आपण अंतकरणाने आर्त हाक मारल्यास स्वामी आपल्याला मदतही करतातच. तर मंडळी, म्हणूनच तर आज पूर्ण महाराष्ट्रभर, देशभर व जगात स्वामी भक्तांची संख्या अमाप आहे. कारण स्वामी अनुभवही तितकेच दांडगे आहेत. आपल्या जीवनातील अंधकार आपल्याला दूर करायचा असेल तर एकच नाम, स्वामी. तर मंडळी, भक्त स्वामींची पूजा अर्चा करतात, जप मंत्र करतात, खूप भक्तीने आणि निरंतर. 25 वर्षे, 30 वर्षे, काहींना तर अगदी लहानपणापासूनच स्वामींची आवड असते. परंतु मंडळी, जेव्हा या भक्तांवर संकट आले आणि स्वामींनी मला मदत केली नाही असे त्यांना वाटते काही, आणि मग स्वामींची भक्ती करण्याचे सोडून देतात. स्वामींनी संकटसमयी मला मदत केली नाही असे म्हणतात. परंतु असे अजिबात नाही. स्वामी हे नेहमी भक्तांना मदत करतातच, परंतु ते आपल्याला ओळखायला आले पाहिजे. त्यासाठी मंडळी, एक कथा मी आता तुम्हाला सांगणार आहे आणि त्यावरून तुम्हाला कळेल की स्वामी कसे संकटसमयी आपल्याला मदत करतात. तर एकदा एका गावामध्ये 2 व्यक्ती राहत होते. व्यक्ती म्हणण्यापेक्षा ते व्यापारी होते. 2 व्यापारी होते एका गावामध्ये आणि ते दोघेही एकमेकांपासून अगदी विरुद्ध होते. म्हणजे एक व्यापारी अगदी स्वामींचा भक्त होता. तो पूजापाठ करायचा, दानधर्म करायचा, लोकांशी चांगले वागायचा, लोकांना मदत करायचा, निर्व्यसनी होता, गरिबांवर दया करायचा. म्हणजे थोडक्यात सांगायचे तर तो खूपच धार्मिक वृत्तीचा होता, दयाळू होता आणि नेहमी स्वामी स्मरणात होता. तर दुसरा व्यापारी अत्यंत लोभी, कोणालाही मदत न करणारा, व्यसनाधीन व गोरगरिबांवर अत्याचार करणारा वाईट वृत्तीचा होता. तो कधी देवाचं नामस्मरण करत नव्हता. तो कधीही मंदिरात जात नव्हता आणि गेलाच तर त्याचा उद्देश मंदिरात आलेल्या लोकांचे पैसे चोरणे असा वाईट वृत्ती तो व्यापारी होता. एके दिवशी भयंकर पाऊस पडत होता आणि मंदिरात कोणीही नव्हते. पुजारी कुठेतरी बाहेर गेला होता. त्याचेच औचित्य साधून तो वाईट व्यापारी मंदिरात गेला. देवांच्या अंगावरचे सर्व सोन्या चांदीचे दागिने त्याने चोरले व तिथे असलेले पैसेही चोरी केले आणि काळोखाचा आधार घेत तो त्याच मंदिरात लपून राहिला. आणि त्याचवेळी हा चांगल्या वृत्तीचा व्यापारी तिथे मंदिरात देवाचे दर्शन घेण्यासाठी आला आणि त्याचवेळी पुजारी सुद्धा आला. पुजाऱ्याने आरडाओरडा चालू केला आणि त्या चांगल्या व्यापाऱ्यावर चोरीचा आळ घेतला. मंदिराबाहेर खूप लोक त्याच्या भोवती जमा झाली व त्याला मारू लागली. त्याने खूप सांगण्याचा प्रयत्न केला की मी चोरी केली नाही, परंतु त्याचे कोणीही ऐकले नाही. तसेच तो पुढे जात असताना त्याला बैलाने मारले व तो खूपच जखमी झाला. याचाच फायदा घेऊन मंदिरात लपून बसलेला चोर म्हणजेच वाईट वृत्तीचा व्यापारी तेथून पळून गेला. पळत असताना रस्त्यावर अजून त्याला एक पैशाने भरलेले पोते सापडले. तो आणखीनच खुश झाला आणि स्वतःलाच म्हणाला, अरे वा, आज तर माझे नशीबच उजळले. मंदिरात तर मला दागिने, पैसे भेटले, परंतु त्यावर मला हे पैशाने भरलेले पोते देखील मिळाले व तो खूपच खुश झाला. कालांतराने पुढे ते दोघेही मरण पावले व ते दोघेही यमराजाच्या समोर उभे होते. तेव्हा चांगल्या वृत्तीच्या व्यापाऱ्याने यमराजाला विचारले की मी एवढे पुण्य केले, एवढे दानधर्म केले, तर मला ही का सजा दिली? तेव्हा यमराज म्हणाले की बाळा, ज्या दिवशी तुझ्यावर चोरीचा आरोप झाला आणि तुला बैलाने मारले, त्याच दिवशी तुझा मृत्यू होणार होता, परंतु तू केलेल्या चांगल्या कर्माचे फळ म्हणून तू त्या दिवशी वाचला आणि इतके दिवस जगला. तर हा वाईट वृत्तीचा व्यापारी, त्याच्या भाग्यात राजयोग होता, परंतु त्याने केलेल्या वाईट कर्मामुळे, मंदिरात केलेल्या चोरीने आणि रस्त्यातील एका पैशाच्या पोत्याने त्याचा राजयोग खंडित झाला आणि त्याला काहीही मिळाले नाही, चोरीच्या द्रव्याशिवाय.
त्यामुळे लक्षात ठेवा, जेव्हा आपण स्वामींची भक्ती करतो किंवा नामस्मरण जप करतो तेव्हा आपल्या आयुष्यात येणारी मोठी मोठी संकटे आपल्यासमोर छोटी होऊन उभी राहतात. तर आपण कुठलेही नामस्मरण केले नाही, वाईट वृत्तीच्या माणसासारखे वागले तर आपल्या जीवनात येणाऱ्या चांगल्या गोष्टींचे फळ हे आपल्याला खूपच कमी प्रमाणात मिळते किंवा मिळतच नाही. स्वामी हे प्रेमळ आहेत. ते आपल्या बाळांना कसे विसरतील? त्यांना एकदा स्वच्छ अंतःकरणाने हाक तर मारा, बघा आपल्या जीवनात किती सकारात्मक गोष्टी घडतील. स्वामींचा आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत राहील. स्वामी हे आपल्या भक्तांना कधीच विसरत नाहीत. फक्त आपण त्यांना ओळखायचे असते आणि ते कुठल्या रूपात आपल्या समोर येतील हे सांगता येत नाही. परंतु आपण निरंतर जप, माळ, मंत्र, भक्ती ही केलीच पाहिजे आणि म्हणूनच आपल्याला पुढे जीवन जगण्यासाठी सोपे जाते. आपल्याला जीवनामध्ये अनेक गोष्टी मिळून जातात ज्या की आपल्याला पाहिजे असतात आणि जर आपण असे नाही केले तर आपल्या जीवनामध्ये अंधकार, दुःख, दारिद्र्य हे ठरलेले असते. आणि म्हणूनच काही लोक म्हणतात की मी इतकं करतो देवाचं तरी माझ्या आयुष्यात अशा वाईट गोष्टी का घडतात? कारण याचं उत्तर एकच आहे की खूप मोठ्या गोष्टी घडणाऱ्या होत्या त्या एका छोट्या पद्धतीत तुमच्या समोर आलेल्या असतात आणि ज्या नामस्मरण करत नाहीत त्यांना ज्या गोष्टी मिळणार असतात त्या खूप छोट्या प्रमाणात त्यांना मिळतात किंवा मिळतही नाहीत. तर मंडळी, हे विचार, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे कमेंट जरूर द्या. तुमचे काही स्वामी अनुभव असतील तर तेही सांगा, आपण त्यावर एक व्हिडिओ बनवू शकतो. तर मंडळी, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विचारांसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.